मुबीन नजे सर यांच्याकडून 20,000 रुपये, साजीची नजे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज, आजमजी तांबोली यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजसाठी सायकल, मिजानजी नजे आणि इम्रानजी शेख यांच्याकडून 25,000 रुपये, त्याचबरोबर मुजाहिद खोत साहेब या स्पर्धेसाठी खूप मोठी त्यांची मदत 50,000 रुपये आणि जलीलभाई नजे यांच्याकडून 25,000 रुपये या स्पर्धेला देण्यात आले। मित्रांनो, येणारी जी स्पर्धा आहे ती स्पर्धा असणार 25 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 ला याच मैदानावरती रंगली जाणार क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना चषक 2024। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख शिवसेना रायगड जिल्हा आणि नगरसेवक गटनेता कर्जत नगर परिषद यांच्या सहकार्याने ही भव्य रजनी स्पर्धा 25 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 ला रंगणार आहे। प्रवेश फी 13,000 रुपये असणार आहे। मित्रांनो, संपर्क साधायचा आहे। बबलू नजे, राजेंद्र भोईर, साद सिद्दीकी, संदीप गायकवाड। 31 डिसेंबर ही लास्ट डेट असणार आहे तुम्हाला बुकिंगसाठी, कारण आता सुरुवात झाली आपण पाहतो बुकिंगला, कारण आता डिक्सल त्यानंतर दिभा पाटील उमरोली अशी नावं आपण आता जॉईन झालेत। तर जरूर आपण पाहतोय ज्यांनाही सहभाग घ्यायचा आहे त्यांनी बबलू नजे, राजेंद्र भोईर, साद सिद्दीकी, संदीप गायकवाड यांच्याशी संपर्क साधा। स्पर्धेमध्ये आपण 48 संघ घेणार आहोत। त्यामध्ये कर्जतचे जेवढे ग्रामीण संघ आहेत, जेवढे लोकगटचे संघ आहेत त्यांच्या एकत्रित चिठ्ठी त्या ठिकाणी उडवली जाईल आणि हाय गटचे संघ आहेत त्यांचा एक गट वेगळा ठेवला जाणार आहे। पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ आणि 5वं आणि 6वं पारितोषिक प्रत्येकी 25,000 असणार आहे। इथे पहिला चेंडू आपण पाहतोय, अफलातून मनापासून गोड-गोड कौतुक करूया मित्रांनो, जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया ज्या नावाने आपण पाहतोय आज कर्जत तालुका क्रिकेटमध्ये मोजला जाणार आहे, ओळखला जाणार आहे, तो म्हणजे साहिल लोंगले। आपण ISPL मध्ये खेळताना दिसणार आहे, त्याला देऊया लाख 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 शुभेच्छा। इथे पाहतोय सुरेख चेंडू बॅटला ब्रश झालाय, फलंदाज बाद, पहिला झटका श्री 11 चांदई संघाला, नितेश माघारी परतलाय, झटका क्रमांक 1। त्याचं आपल्याला स्वागत करायचं आहे आणि त्याच्याही स्वागताची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। या मॅच नंतर जरूर साहिल लोंगले याचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। इथे पहिला चेंडू बॅटला ब्रश झाला होता, फलंदाज बाद, नितेश माघारी परतलाय, नवीन फलंदाज मंगेशला आपण पाहतोय। एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। चांगल्या स्पर्धेमध्ये आजचा गट ई गट आपण या ठिकाणी पाहतोय। खूप मोठे संघ आज एकमेकांसमोर भिडताना दिसतात। ई ग्रुप मधून पहिला सामना महचवाडी संघ विजयी झालाय। इथे आपण पाहतो बाहेर चेंडू होता, वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल। श्री 11 चांदई संघ आपण या ठिकाणी पाहतोय। नरेंद्रदादा गोमारे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे। आदिवासी विभागामध्ये नेहमी सहकार्य करणारे आमचे सर्वांचे लाडके लक्ष्मी कॅस्ट्रोल सोसायटीचे अध्यक्ष आणि कोल्हारे ग्रामस्थ, शिवसेनेचे एक उत्तम पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे ओळख आहे असे नरेंद्र गोमारे दादा या ठिकाणी उपस्थित असतील। त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे। आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर कुर्वेन 11 उमरोली आज संघ राजेश विर्ले आमचे मित्र तलवडेचे एक सुपुत्र यांच्या माध्यमातून संघ आपण पाहतोय पॅक केला गेलाय। ते पुरस्कृत आहेत उमरोली संघाचे। त्यांना विनंती करतोय राजेजी विर्ले आपण ही व्यासपीठावरती विराजमान व्हायचे।
3 चेंडू 2 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. खूप मोठा झटका. बायकरमॅन नितेश भुईर माघारी परतलाय. वरईच्या मैदानावरती या रजनी स्पर्धेमध्ये इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 2. अफलातून कामाची निवड ISPL मध्ये झाले. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला तिथे स्थान देण्यात आलंय. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी. 5 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. तर जरूर बघा, आयोजकांकडून वॉर्निंग दिली जाते. जे स्टेजच्या पाठीमागे जी गडबड गोंधळ चालू आहे तो पूर्णपणे बंद करायचे. ज्या संघाकडून आपण पाहतोय गोंधळ होईल त्या संघाला त्या ठिकाणी बाद घोषित केलं जाईल. इथे आपण पाहतोय खूप दूरवर फेकलेला चेंडू होता. वाईट चेंडू स्क्वेअर मला पंचांनी पुन्हा एकदा दंडात्मक कारवाई केली. 2 हात समांतर केले. सांगितलं खराब चेंडू. धावसंख्या 1 ने एक्स्ट्रा धावेने पुढे जाते. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणाऱ्या स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती 3 स्पर्धा अजून रजनी स्पर्धा आहेत. इथे सुरेख फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये. शतरक्षक पोहोचणार कक्ष त्या दरम्यान पण चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेखा पार. रस मिळतील 4. इथे आला शेवटच्या चेंडूवरती बेहतरीन राजच्या बॅटमधून चौकार. पूर्णपणे आनंद घेतात. गुफरानजी पोंजेकर सर त्यांच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. गुफरानजी पोंजेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. एक चांगले पॅकर आहेत. विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं पंतांनी आपण पाहिलं गेलेलं जी पहिली ओव्हर आपण पाहिली गेली साहिलची आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. अफलातून गोलंदाजी. समोर समोर चेंडू आपण पाहिला गेला. गतिवान चेंडू. गती आणि स्विंग आणि मिस आपण पाहिला गेला. प्रत्येक चेंडू आपण स्क्रीनवरती पहिली ओव्हर पाहू शकता. हीच तर क्वालिटी आपण पाहतो NTC लाईव्हची. अफलातून क्लिअरिटी अँड क्वालिटी. तर बघा इथे आपण पाहतोय जोही फलंदाज या ठिकाणी षटकार ठोकेल त्याला हरीश गोमार यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असेल. तो पहिला फलंदाज पारितोषिक लागला. इथे विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल मंगेशला. चला एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. दामद चषक. कुरमभाई नजे, फरणभाई नजे यांचा संपूर्ण ग्रुप, बबलूभाई नजे आणि सर्वांना घेऊन या मित्र परिवाराला जावेद भाई खोत, जावा भाई याच्या माध्यमातून रंगली जाते स्पर्धा. दामद चषक 2024 पर्व 3रे आपण या ठिकाणी पाहतोय. भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. 5 दामद संघ होते. 4 पराभूत झालेत. अजूनही एक संघ आपण पाहतोय उद्या या ठिकाणी खेळताना दिसणार. दामद अफान. पण या आजची जी दामद संघ, दामद सालीम संघ, अफलातून कामगिरी, चांगली गोलंदाजी पाहिली गेली, चांगली फलंदाजी पाहिली गेली. 1-2 मोठे प्लेयर त्या ठिकाणी असते तर चित्र वेगळं असतं. इथे गोलंदाज गणेश घारे गोलंदाजी मार्क वरती.
इथे आपण पाहतोय जोरदार आपण पाहतो फटका पाहायला गेला झेल ड्रॉप या ठिकाणी होते आणि जरूर आपण पाहतोय इथे चेक केला जाईल ओरेस्ट आपण पाहतोय या ठिकाणी चेक केला तो तिसरे पंच हरेश कराले आपण लगेच या ठिकाणी जॉईंट व्हायचं हरेश डिसिजन या ठिकाणी भेटेल तुम्हाला आमच्या ऑफिशियल तिसरे पंच हरेशजी कराले मिस्टर हॅरी त्यांचा निर्णय असतो भारी डिसिजन आपल्याला त्या ठिकाणी देतील जरूर ऑफिशियलने तिसऱ्या पंचांकडे मागणी दिलेली आणि इथे नो चेंडू घोषित केलाय पंचांनी ऑफिशियलने नो चेंडू या ठिकाणी घोषित केलंय तर रनआउट आपण पाहिलं गेलं आणि नोची धाव जरूर घेतली जाईल तर एक धाव नोची एक धाव आपण पाहतोय बॅट्समनच्याकडून आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद झाला होता 9 धावा स्कोर कार्ड वरती 3 फलंदाज बाद झाले 1 षटक 1 चेंडू आपण पाहतो आतापर्यंत समाप्त झालाय चला आपण पाहू द्या वेल घेऊ नका जास्त वेल घेऊ नका आज पाहतो प्रेक्षक आम्ही पाहिले गेले दामोदचे मैदान आणि दामोदच्या मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी अफाट असते गणेश गालेचा पुढचा चेंडू वैभवच्या बॅट मधून चेंडू निघाला जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार ऋतिक याच्या बॅट मधून आपण पाहतो फटका 6 धावांसाठी आला षटकार त्याकडून या षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आलाय फलंदाज ऋतिक साठी गणेश घारे या अगोदर चेंडू नव्हता इथं फ्रीजच्या चेंडूवरती महत्वपूर्ण फटका षटकार आपण पाहिला गेला 6 धावा आपण पाहतोय पुढील चेंडू गणेशचा पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू डीप मिड विकेट डिझाइन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी तैनात आहे एक धाव पूर्ण केली चिठ्ठे काही चपलाही नाही दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते 2 धावा स्कोर कार्ड वरती घेतल्या जातात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर इथे पुन्हा एकदा आपण बघतो टॅप केला चेंडूला कव्हर पॉइंट डिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव या ठिकाणी घेतली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते उद्या अमायरा 11 ढवलेपाडा संघ ज्या हनुमान जोवेली संघ सरुआई संघ अनेक मोठे मोठे संघ आपण पाहतो या ठिकाणी देवरुंग संघ सापाडे संघ सुरई संघ वडू नवघर संघ चिता कॅम्प असे मोठे मोठे संघ उद्या मित्रांनो या ठिकाणी खेळताना दिसतील फायनलच्या रात्रीमध्ये आपण या ठिकाणी संघ पाहणार आहोत कारण एकीकडे आपण पाहिलं गेलं
दोन संघ क्वालिफाय होताना आपण पाहिले होते. इथे आपण पाहतोय सुरेख चेंडू, कमबॅक करणारा चेंडू होता गणेश घारेचा. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू असेल 19 धावा. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय दुसऱ्या षटकातील. 19 धावा स्कोर कार्ड वरती. 3 फलंदाज बाद झालेत. गणेश घारे राईट हँड ओ राऊंड विकेट मारा. इथं टॅप केला चेंडूला आपण पाहायला गेला अफलातून चेंडू. फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी माघारी परतणार. झटका क्रमांक 4 या ठिकाणी दिला तो वैभव होतोय बाद. श्री 11 चांदाई संघाला मोठा आघात. ठोक डीजे. श्री 11 चांदाई विपक्ष कुर्व्या निलेवान. प्लीज ऑफिशियल्स काय बोलतात लगेच आपण लक्ष द्यायचंय. चला खुरम भाई आतमध्ये आपण प्रवेश करा लगेच. ऑफिशियल्स बघतील त्या ठिकाणी. आपण सर्वांनी एकत्रित जमू नका. या दरम्यान पाहतोय दिनेशजी शिनारे. आपण पाहतोय कर्जत खालापूरचे आमदार माननीय महेंद्रशेठ तोडवे साहेब यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर कृपया दोन्ही संघांना सक्त ताकीद असेल. मैदानावरती कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ होणार नाहीये याकडे लक्ष द्या. जे काही निर्णय असतील ते घेतले जातील. कुणी आतमध्ये जाऊ नका. लहान मुलं चला बाहेर चला.
आणि आयोजकांचा डिसिजन त्या ठिकाणी पोहोचला गेलेला आहे. चला जावेद भाई सर्वांना घ्या आपण बाहेर, आपण पाहुण्यांना सर्व व्यासपीठावरती घ्या. मॅचला सुरुवात करा आपण. बघा क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण कमिटीने आम्हाला त्यांचा निरोप आमच्याकडे पोहोचवला आहे. त्यांनी सांगितलं तो प्लेअर खेळू शकतो, त्यामुळे कमिटीचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. तर कृपया आपण यावरती जास्त चर्चा न करताना त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. बघा ऑफिशियल्स आणि आयोजक यांनी घेतलेला निर्णय त्या ठिकाणी योग्य निर्णय असेल आणि प्रत्येक संघासाठी वेळेला महत्त्व देणं गरजेचं असेल. आणि आयोजकांनी सांगितलंय आतील खेळाडू व्यतिरिक्त जर बाहेरून कोणता खेळाडू या इतर पाठीराखा जर आतमध्ये गेला तर त्या संघास पॅनल्टी दिली जाईल. तर कोणीही आतमध्ये प्रवेश करू नका, आयोजकांकडे कारवाई केली जाईल. कारण आयोजन सुंदर आहे, नियोजन सुंदर आहे. चला उमरोली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण या ठिकाणी शोधून घ्यायचे. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. तर या ठिकाणी आपण पाहिलं पुन्हा एकदा सूचित केले जात आहे इथे आतमध्ये कोणीच प्रवेश करायचा नाही. आयोजकांना विचारल्याशिवाय इतर कोणी मैदानात प्रवेश करणार नाही. जर एखाद्या संघाचा खेळाडू किंवा पाठीराखा त्या ठिकाणी आतमध्ये जाताना दिसला तर संघाला बाद केलं जाईल. या ठिकाणी समीरजी लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आहे आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कारण खुरमबाईंनी सांगितलंय उमरोली ही आपली टीम आहे आणि चांदई ही आपली टीम आहे. कर्जत तालुक्यातले आपल्या आवडते संघ आहेत आणि यांची मॅच पाहायला हा संपूर्ण दामतकर नव्हे तर संपूर्ण कर्जत तालुका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्याच्या क्रिकेटला कोणताही गालबोट लागू नये, या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी क्रिकेटचा खेळ आपण शिस्तीमध्ये आणि शिस्तबद्धमध्ये खेळावा असं आपणास विनंती असेल. सुरू करूया क्रिकेटच्या पूर्ण या मॅचला. आजच्या सामन्याला इथे समोर भिडतो कुर्वेन 11 उमरोली संघ विपक्ष श्री 11 चांदई संघ. तर मर्द मुजाहिद या ठिकाणी आलेले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कारण त्यांचा आवडता हिरो सलमान खान आणि वरिष्ठ अमिताभ बच्चन याचे फॅन आहेत. ते मर्द पिक्चरचे फॅन आहेत. आतापर्यंत 59 वेळा तरी तो पिक्चर पाहिलाय. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, डॉट चेंडू आपण पाहतोय, गतिमान चेंडू. हर्षल लोंगले गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय या ठिकाणी सज्ज झालाय. काय चेंडू होता बघा, एकदम ऑफ स्टंपच्या एकदम नजदीक जाणारा चेंडू होता. आपण पाहतोय, आपण स्क्रीन वरती पाहू शकता. थोडासा ऑफ स्टंप मिस झाला दादा. एक चांगला चेंडू हर्षल लोंगलेच्या माध्यमातून, सुरेख चेंडू होता वैभवसाठी. ओहो, से करेगा सबका स्वागत. थोडासा हलकासा स्पर्श झाला होता.
इथे हात कोल्याचा मोका ऑफ स्टंपला चेंडू होता, फेकला चेंडूला टिपकावर पॉइंट मध्ये वन बाउंस चेंडू सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. बबलून जय भाईचं नाव गाजते या पंचक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजते गरजा तालुक्यात, या पंचक्रोशीत. धन्यवाद डीजे. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा दूरवर चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, इथे कोणताही हातकोणाचा मोका दिला नाहीये. बघा जणू काही दामत गावामध्ये जत्रा उरूस भरला गेलाय. उरसाचे भोंगे या ठिकाणी वाजले जातात. इथे सुरेख चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, रत्नदीप चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, माघारी परतावं लागेल. या ठिकाणी फलंदाज वैभवला झटका क्रमांक 5 दिला गेलाय, तो श्री 11 चांदाई संघाला. ठोक डीजे. साजीची नजे यांच्या माध्यमातून फ्रीज देण्यात आलेला आहे, त्यांचे मनापासून अधिक स्वागत. 7 साजिद नजे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाबीरभाई आणि जलीलभाई यांचे सुपुत्रही या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाबीरभाई नजे आणि जलीलभाई नजे यांची एक स्पर्धा, आम्ही अत्यंत सुंदर स्पर्धा, रजनीची स्पर्धा या मैदानावरती पाहिली होती. 5वा चेंडू असेल, गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा तयार. इथे चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी, दबावात टाकलं गेलं या ठिकाणी आज चांदई संघाला. का शिस्तबद्ध गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू आपण पाहिलं गेलं, शेवटचा चेंडू असेल, तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती. हर्षलचा शेवटचा चेंडू. इथे पुन्हा एकदा हातकोल्याचा मोका देत नाही, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, इथे अपील सुरेख आहे. नॉट आउट आहे. आणि पुन्हा एकदा इथे अल्ट्राएज नाहीये मित्रांनो, कारण हा बॉडीला टच लागला त्याच्यामुळे दिसलाय. तर प्लीज हा डिसिजन पुन्हा एकदा इकडे येऊन देऊ नका ऑफिशियल्स. हा डिसिजन आपण तिथेच घेतलेलं बरं. तिसरं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम षटक अक्षय गोलंदाजी मार्क वरती येतोय. तर जरूर आपण पाहतोय लगातार या महिन्यातील दुसरी लढत असेल चांदई विपक्ष उमरोली. आज सामना आपण पाहतोय. इथे सुरेख चेंडू आहे, हवाई सफर, शतरक्षक त्या ठिकाणी येतो जाईल, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद, त्या ठिकाणी शतरक्षक होता साहिल लोंगले आणि त्यांनी पकडला झेल. फलंदाज बाद, विकेट क्रमांक 6 चांदई संघाला. हा खूप मोठा झटका.
आतमध्ये उमरोली संघ आणि चांदई संघाचे जे पाठीराखे त्या ठिकाणी आहेत सर्वांना विनंती करतो आपण पाठीमागे जायचे। बघा मी संदीप गायकवाड पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय रेलिंगच्या बाहेर आपण जायचे, अन्यथा आयोजकांनी सांगितलंय ज्याही संघाचा पाठीराखा त्या ठिकाणी सापडला तर 5 धावांची पेनल्टी आहे, तर कृपया आपण त्वरित पाठीमागे जा मित्रांनो। आयोजन कडक आहे, कारवाई बेधडक होईल, कृपया करून आपण लगेच जा बाहेर। तर 23 धावेवरती आपण पाहतो 6 फलंदाज बाद झालेत। अक्षय पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला अक्षयने। इथे आपण पाहतो दूरवर गेला चेंडू, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू, वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल। ती धावसंख्या आतापर्यंत 23 या आकड्यावरती थांबलेली ती आता पुढे सरकलेत आणि आमचे जे स्कोररच्या भूमिकेत ड्युटल भूमिका पाहायला गेलं म्हणतात समालोचकाची असते, पण इथं डबल भूमिका आम्ही पाहतोय। आमचे मॅडी सर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपले नशीब आजमावतात, वाईट चेंडू। तर जाऊया आपण पुन्हा एकदा सलगचे आपण पाहतो 3 चेंडू खराब या ठिकाणी टाकत असताना खराब चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। तर पप्प्या मिनमिने आणि सचिनजी धुले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। या स्पर्धेच्या माध्यमातून जावाबाई खो त्यांच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। राजेश विर्ले पुरस्कृत कुर्वे निलेवान उमरोली संघ। इथे पुन्हा त्या टॅप केल्या कव्हर पॉइंट इतर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, शतरक्षक त्या ठिकाणी जरूर आहे, एक धाव रॅपिड थ्रो होता, जरूर कलेक्शन त्या ठिकाणी शरद करत नाहीये। 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती घेतल्या जातील, 2 धावेने स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय। 3 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर या धावसंख्या अवलंबून स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। जावेद भाई आणि त्यांचा राईट हँड मोक्का भाई या ठिकाणी आपण पाहतोय। चेतनजी मिनमिने, कुमारजी मिनमिने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे। या ठिकाणी पाहतोय लो फुलटा चेंडू होता, क्लास करता आला नाही सागरला, हवेत उडवता आला नाही, फलंदाज होतो या ठिकाणी बाद। लो फुलटा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न खालवर राहिला गेला, सागर त्याला उडवण्याचा प्रयत्न जरूर केला, हर्षल लोंगले चेंडू खाली याला कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज या ठिकाणी झाला बाद। विकेट क्रमांक 7। या दरम्यान आम्ही पाहतोय मिजानजी नजीर सर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी त्या A1 जोडीने इम्रानजी शेख आणि मिजानजी नजे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्ही पाहिलं होतं एक सुरेख पारितोषिक आणि 25,000 रोख पारितोषिक देण्यात आलंय। इथे पाहिलं गेला पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल, पंच आज समांतर करतात सांगतात खराब चेंडू, स्क्वेअर मारा या ठिकाणी घेतला जातो आहे। अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। अक्षय 6 धावा खर्चावर 2 विकेट जरूर प्राप्त केल्यात, धावसंख्या 29 या आकड्यावरती। 7 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत। इथे आपण पाहिला गेला सुरेख चेंडू, टॉट चेंडू पाहिला गेला, स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार सौरभ,
सनीला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 8. आज जर आपण पाहिलं गेलं पॅडी सर, जर तुम्ही टेस्ट मॅच पाहिली की फॉलो वाचवण्यासाठी 33 धावांची गरज होती आणि तिथे आपण पाहिलं गेलं आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह काय फलंदाजी केली. नॉट आउट दोघे खेळतात. चौथ्या दिवसात स्टंप होईपर्यंत त्यांनी फॉलोन वाचवलं आणि त्यानंतर आकाशदीपने हात खुले केले आणि त्यानंतर एक मोठा षटकार ठोकला. म्हणजे आजचा दिवस जल्लोषसारखा होता. आम्ही पाहिलं गेलं प्रेक्षकांमध्ये लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पाहत होतो ती मॅच. पण या मॅचमध्ये प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतात. इथे चौथा षटक आणि शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो अक्षय. इथे टॅप केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये शरद कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 9. तिसरा विकेट आपण पाहतो अक्षयच्या खात्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 29. 30 धावांची गरज आहे विजयासाठी. ती कुर्वेन 11 चांदाई उमरोली संघाला. चांदाई संघाची धावसंख्या आपण पाहिली होती ती 29. यानंतर आपण जरूर ऐकणार आहोत मानसला. आम्ही थोडी विश्रांती घेतो कारण इथे मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाले. कारण सोबत आम्ही पाहिलं गेलंय क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देणारे सर्व क्रिकेटर आज बहुसंख्येने या ठिकाणी माणूस उपस्थित आहेत. मी विनंती करेल यानंतरची मॅच HD इलेव्हेटर्स हितेश धात्रक पुरस्कृत HD इलेव्हेटर्स शिवशक्ती कडाव संघ कॅप्टन आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. त्याच्या विरोधात भडवल B+ राकेश पाटील यांचा संघ या ठिकाणी भिडला जाईल. तर जरूर आपण पाहतो आहे या स्पर्धेनंतर आपण पाहतो आहे पुढच्या महिन्यात नवीन वर्षामध्ये पाहणार आहोत शिवसेना चषक 2024. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माध्यमातून नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख शिवसेना तथा गटनेता कर्जत नगर परिषद यांच्या सहकार्याने भव्य रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत 25 जानेवारी ते 28 जानेवारी 2025. प्रवेश फी असणार 13,000 रुपये. मित्रांनो पारितोषिक असणार 1 लाख व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. तृतीय चतुर्थ 5वा आणि 6वा पारितोषिक असेल प्रत्येकी 25,000 रुपये आकर्षक चषक. त्यानंतर या स्पर्धेचं ठिकाण हेच दामत गावचं भव्य ठिकाण. संपर्क साधायचे बबलू नजे, राजेंद्र भोईर, साद सिद्दीकी आणि संदीप गायकवाड यांच्याशी या स्पर्धेसाठी आपण संपर्क साधायचे. नितेशजी तरे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर आमचे समालोचक मानस तेही पुन्हा एकदा लंच करून तयार झालेत. या HD इलेव्हेटर्स हितेश धात्रक पुरस्कृत शिवशक्ती कडाव संघ विपक्ष गावदेवी भडवल B+ हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी खेळताना दिसेल. हेलो शुक्रिया संदीपजी गायकवाड. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल.
फरांजी नजे विनंती असे आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी करून घ्यायचे. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जातोय आणि या त्याच्याच बरोबरीने आपण पाहतोय या ठिकाणी या खरंतर कर्जत तालुक्यातील समालोचनामधील एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे गेली बरीचशी वर्ष कर्जत तालुका असेल रायगड जिल्हा असेल ज्यांचं नाव समालोचनामध्ये आपण सातत्याने ऐकत आलेलो आहे असा कर्जत तालुक्याचा मराठीचा एक बुलंद आणि फेमस आवाज अर्थातच संदीपजी बोराडे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया की आपण या ठिकाणी श्री मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत है. शुक्रिया संदीप जी गायकवाड़ सर, शुक्रिया महेश धोए सर. चलेंगे मैदान की तरफ. फिर एक बार स्वागत करूंगा आप सभी का दामद ट्रॉफी 2024 सीजन 3 में मैं आपका अपना मानस मनोरी. मैदान के अंदर एक बिग बैटल आपको नजर आएगा. श्रीपति बाबा अमरोली उनके सामने खेलती हुई आपको टीम जय शंकर सांदई नजर आएगी. पहली पारी में रन बने 29. 30 का करना है पीछा. लेट्स प्ले. पहली गेंद हल्के हाथों से लेकिन कैच का मौका था. शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी ने डाइव लगाई थी गेंद के ऊपर लेकिन एंड मोमेंट पे गेंद आपको जमीन पर गिरती हुई नजर आएगी. द कैच हैज बीन ड्रॉप्ड. मैदान के अंदर पाणी को लेकर जाना है. आयोजकांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. त्याच्याच बरोबरीने मेडकिट वगैरेची काही सुविधा असेल तर मैदानाच्या आतमध्ये लगेचच घेऊन जायची आहे. विनंती आयोजकांना की पाणी घेऊन जा आणि काही सुविधा असतील मेडकिटच्या वगैरे स्प्रे वगैरे तर घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी खेळाडूला होती आहे. खिलाड़ी थोड़े से चोटिल होते हुए मैदान के अंदर आपको नजर आए लेकिन क्रिकेट के मैचेस ऐसे छोटी मोटी हादसे खेल में होते रहते हैं लेकिन खेल को आगे बढ़ाना जरूरी है. जावेद खोत यांना विनंती आहे की आपण जिथे कुठे असाल लगेचच आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा है. ऋतिक आया P1 की ओवर को लेकर लेफ्ट आर्म गेंदबाज मैदान के अंदर. यू मिस आई विल नेवर गोइंग टू मिस ये बताया जाएगा. गोल्डन डक का बनाया जाएगा. शरद को शिकार मिलेगा. टीम श्रीपति बाबा अमरोली को पहला झटका. प्रीमियर लीग में 3.2 लाख की बोनी लगाई गई और इस साल ISPL सीजन 2 में साहिल लोंगले उमरोली गांव की तरफ से जो खिलाड़ी है वो आपको खेलते हुए नजर आएंगी. कर्जत तहसील का नाम और अपने गांव का नाम इस खिलाड़ी ने रोशन किया है तो उनकी तारीफ करना बिल्कुल बनता है. ये देखिए कमाल की गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज. ये सिचुएशन मैदान के अंदर आपको नजर आएगी. बढ़िया लाइन एंड लन का इस्तेमाल ऋतिक के माध्यम से किया जा रहा है. हर्षल आई है नेट नंबर 3 की पोजीशन पर. ये देखिए इस बार भी टैप किया जरूर लेकिन गेंद हवा में है. मिस टाइम हुए हैं. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे.
ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम, गेंदबाज ने दिखाया है दम कम और दूसरा झटका टीम उमरोली को दिया जाएगा। दिलदार आहे तपस्का, दामत गावाचा हुकमाचा एकटा, दम आहे त्याच्या नावात, दमदार आहे त्याच्या नावात, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत। थैंक यू डीजे ऑपरेटर। सांदई टीम मैदान के अंदर बता रही है भले ही हमने रन कम बनाए हो लेकिन फाइट बैक करने की ताकत हमारी टीम के पास है और उसी ताकत को आपको मैदान के अंदर दिखाते हुए ऋतिक की गेंदबाजी नजर आएगी। 4 गेंदें हो चुकी है इस ओवर में। रनों की अगर हम बात करें तो मात्र 1 रन खर्च किया गया है और 2 बहुमूल्य विकेट अपने पाले में हासिल किए हैं गेंदबाज ऋतिक ने इस मैच में। ये सामने खेला है डाउन द ग्राउंड, द बॉल इज डिलीवरिंग आउट ऑफ द ग्राउंड। आएगा इस मैच का पहला छक्का। ते बघा तिकडे साइड स्क्रीन आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साइडला शेकोडी भेटलेली आहे, तर विनंती असेल की ती शेकोडी आपण लगेचच विजवायची आहे, अन्यथा मग आयोजक येतील आणि मग ती शेकोडी देखील विजवली जाईल। त्यामुळे विनंती आहे ज्यांनी कोणी त्या ठिकाणी शेकोडी पेटवलेली आहे प्लीज आपण विजवा, कारण या स्पर्धेमध्ये खेळताना कोणत्या खेळाडूला अडथळा निर्माण होऊ नये असा आयोजकांचा अट्टहास है। इस बार देखिए बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद जाएगी सीधा बैकवर्ड रीजन में, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर मिलेंगे नसीब के 4 रन। पहली ओवर समाप्त हो चुकी है। 30 का पीछा करते हुए श्रीपति बाबा उमरोली रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर। नेल्सन फिगर आपको नजर आएगी, यानी 11 रन 2 विकेटों के नुकसान पर आने वाली 18 गेंदें और जीत के लिए अगर हम बात करें तो अब भी 19 रनों की यहां से जरूरत होने वाली है। गेंद और रनों के बीच आपको 1 का फासला, 1 की दूरी, 1 का अंतर नजर आएगा। इजी इक्वेशन नजर आएगा टीम उमरोली के लिए। सेंसिबल बैटिंग परफॉर्मेंस अगर यहां से होता है तो इस मैच में जीत के साथ आगे क्वालिफाई हो सकती है टीम उमरोली, लेकिन सांदई बताएगी इतने आसानी से हम छोड़ने वाले नहीं है। दोनों ही टीमें मंजी हुई है, कांटे की टक्कर है और ये मैच फोकट में पैसा वसूल होने वाला है। गेंदबाजी मार्ग के ऊपर बदलाव, दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए वैभव गेंदबाजी मार्ग के ऊपर आएंगी, राइट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद स्लॉट में आई थी, खिलाड़ी है लॉन्ग ऑन पर, कैच बिल्कुल लिया जाएगा। एक और बड़ा झटका, टीम उमरोली दुविधा में यहां से फंसती हुई नजर आएगी। अनदर मैन इज डाउन। थैंक यू डीजे ऑपरेटर। अभी हमने जिक्र किया था नीतीश सर की 18 गेंदे 19 का समीकरण है। सेंसिबल बैटिंग दिखाएंगे, मैच्योरिटी के साथ बैटिंग करेंगी तो शायद ये मैच टीम उमरोली आसानी से जीत सकती है, लेकिन ग्रामीण क्रिकेट में यही होता है कि आपके पास समय ज्यादा नहीं होता। खिलाड़ी को सिंगल डबल लेना पसंद नहीं, उन्हें 24 छक्के ज्यादा पसंद है और इसी वजह से फिर विकेट जाते हैं और मैच फंस जाती है और कई बार फिर टीमों को मैचेस गंवाने भी पड़ती है। यह क्रिकेट के खेल में हमने देखा है। कई सारे दर्शक इस टूर्नामेंट का लाइव आनंद ले रहे हैं ओम साई mtclive.in के माध्यम से। अगर आप चैनल पर नए हैं तो लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिए, क्योंकि ओम साई mtclive.in जबरदस्त क्लियरिटी एंड क्वालिटी के लिए मशहूर मानी जाती है।
कई सारे दर्शक लाइव देख रहे हैं और उन्हीं में से हमारे वेणगांव के जिगरी दोस्त जिन्हें हम वेणगांव के हिटमैन कहते हैं, विराज अंबोने भी इस मैच का लाइव आनंद ले रहे हैं। उनका भी हम स्वागत करेंगे इस दामद ट्रॉफी 2024 में। और उनके साथ ही साथ वेणगांव के चॉकलेट बॉय हमारे दोस्त हर्ष शांगरे भी इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। मैदान के अंदर 17 गेंदे 19 का समीकरण यहां से आपको नजर आएगा। शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी, सीधा उड़ा दिया है, हवाई फायर किया है, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में, मिलेंगे 6 रन। भाईचं नाव गाजतंय आपण चक्रोशीत, बबलून जय भाईचं नाव गाजतंय आपण चक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजते कर्जत तालुक्यात, या पंचक्रोशीत नाव गाजते कर्जत तालुक्यात। थैंक यू डीजे ऑपरेटर। ये छक्का पूरी तरीके से उमरोली को मैच में मजबूत बनाता हुआ नजर आएगा। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 17 रन, गेंदे बची है 16 और जीत के लिए 13 रनों की जरूरत है। 16 गेंदे 13 रन, थोड़ा सा इजी इक्वेशन यहां से टीम उमरोली के लिए नजर आएगा, लेकिन स्कोर कार्ड के ऊपर 17 आंकड़ा आया है निदेश सर, और जब भी 17 का आंकड़ा आता है हमेशा याद आती है क्रिकेट के मिस्टर 360 यानी सर एबी डिविलियर्स की, क्योंकि उनकी जर्सी का नंबर था 17। एक ऐसा खिलाड़ी जिसने पर्सनल माइलस्टोन इतने किए हैं कि साउथ अफ्रीका से ज्यादा उस खिलाड़ी को भारत देश में प्यार मिला जाता है। एक ऐसा खिलाड़ी जिसे क्रिकेट के खेल में सुपरमैन कहा जाता है, और एक ऐसा फॉरेनर खिलाड़ी जिसने क्रिकेट के खेल में इंडिविजुअल सत्रह रन टीम का टोटल स्कोर कार्ड पर है। 3 विकेट यहाँ से आपको चाहते हुए नजर आएंगे। 16 गेंदे है, 13 का समीकरण यहाँ से नजर आएगा। रत्नदीप ने बैट खोली अपने मैदान के अंदर, आते ही आतिशबाजियों की शुरुआत कर दी है। इनएट नंबर 5 के पोजीशन पर आए है, लेकिन उस खिलाड़ी की अगर आप बॉडी लैंग्वेज को देखेंगे तो जिम वो रोज जाती है। फिटनेस लेवल बहुत ही बढ़िया है, ताकत बहुत ज्यादा है, और पहली गेंद पे एक मैक्सिमम उनके बैट से हमने देखा। कोशिश इस बार भी की जाएगी, लेकिन रफ्तार के साथ स्पीड स्टर वाली ये बॉल आपको डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। वैभव कच्चे खिलाड़ी नहीं है, इस खिलाड़ी ने भी टीम सांदई के लिए कई मैदानों पर एज एन बॉलर अच्छा रोल निभाया है, और ये कंप्लीट पैकेज है टीम सांदई के। हल्के हाथों से इस बार सेंसिबल बैटिंग नजर आएगी। टैप किया ऑफसाइड पर, खिलाड़ी है, पीछा करेंगे गेंद का, लेकिन फील्डर मात्र दर्शक बनकर रह जाएंगे। डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर मिलेंगे 4 रन। गेंदों में 10 की एक शानदार पारी, मस्ट इंपॉर्टेंट नॉक अपनी टीम के लिए। इस बार कदमों पे गेंद थी, दिशा खराब तो दशा खराब, फ्लिक ऑफ द रिस्क, गेंद जाएगी मिड विकेट के बाहर, 6 रन। ऑपरेटर क्या कमाल की बैटिंग की है रत्नदीप ने, पूरी तरीके से मुकाबले की जान को निकालने का काम किया इस खिलाड़ी ने। 4 गेंदे के लिए 16 की एक नायाब पारी इनके बैट से हमें देखने को मिल रही है, और रत्नदीप भाई बता रही है जिस दिन सिक्का उछलेगा उस दिन काटा भी मेरा और छापा भी मेरा होगा। क्या कमाल का प्रदर्शन, 4 गेंदे 16 की एक शानदार पारी। टीम का टोटल 27 के ऊपर आपको नजर आएगा। गेंदे बची है 13, जीत के लिए 3 रनों की जरूरत। खराब गेंद, ये देखिए वाइड प्लस, गेंद जाएगी सीधा बाउंड्री लाइन के बाहर। ये 5 आएंगे और टीम श्रीपति बाबा उमरोली बनी है इस मैच की चैंपियन टीम। डीजे
ते टी शर्ट घाला, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, कारण की शिस्तीचं पालन आपल्याला करायचं आहे. तुम्ही जिंकलात, हार्दिक हार्दिक अभिनंदन. टी शर्ट घाला, अन्यथा मग आयोजकांच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल. संघ बाद देखील केला जाऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांची सूचना आहे. आता टी शर्ट इथं घालून घ्या टी शर्ट, न बाजूला निघा, ना तो डायरेक्ट संघाला बाद करू का. एक कमिटीचा निर्णय भाई. उमरोली दोनों संघ आपलेच आहेत, चांदाई पुणे तुम्ही पण आपलेच आहेत. बाहेर निघा बघू. चला, विनंती असणारे टीम उमरोलीचे सगळे समर्थक, त्यांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर आपण यायचे, कारण पुढील मॅच सुरू केली जाणार आहे. उमरोली संघाने विजय मिळवलाय, तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि चांदाई संघ हार्ड लक, पण पुढील मॅच साठी तुम्हाला बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी नक्कीच दिल्या जातील. टीम उमरोली चांगला खेळलात, पण कर्णधार थोडेसे आता खेळाडूंकडे लक्ष द्यायचं. मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा और मैन ऑफ द मैच के हकदार बनेंगे जिस खिलाड़ी ने डेथ ओवर की ओवर में मात्र 6 रन दिए और 3 विकेट जिस खिलाड़ी ने अपने नाम किए, वो अक्षय लोंगले बनेंगे इस मैच के हीरो, यानी मैन ऑफ द मैच. चलिए अक्षय, आइए, आपको मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा.